नक्कीच होते. वर्ष होते 2011. दिवस होता 2 एप्रिल. वार होता शनिवार व वेळ होती दुपारची आणि ठिकाण होते मुंबई. टॉसची वेळ झाली आणि न भूतो न भविष्यती अशी घटना ऐन टॉसच्या वेळी झाली. ती म्हणजे 2दा टॉस. हो मित्रांनो, ऐकायला जरा वियर्ड आहे, परंतु हो, फायनल सामन्याच्या वेळेस 2दा टॉस घेण्यात आला. पहिल्यांदा धोनीने जेव्हा नाणे हवेत फेकले तेव्हा संघकाराने काय कॉल केला हे कोणालाच समजले नाही. कारण त्यावेळेस वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांचा आवाज खूप होता आणि तिथे मॅच रेफरी उपस्थित होते. त्यांनी हेल्स ऐकलं होतं आणि संघकाराने नंतर कबुली दिली की प्रेशर असल्यामुळे हेड आणि टेल्स यांचे मिक्सचर म्हणजे हेल्स माझ्याकडनं बोलल्या गेले. तुम्ही यावरून अंदाज करू शकता की फायनल सामन्याचे प्रेशर किती होते, की फक्त टॉससाठी गेल्यानंतर कॉल करायला सुद्धा लटलट करत होते पाय. आणि यावरून लक्षात येते की फायनल सामन्याचे प्रेशर जे होते ते किती होते आणि फायनल सामन्याचे महत्त्व जे होते ते किती अनन्यसाधारण होते. दुसऱ्यांदा पुन्हा एकदा टॉस घेण्यात आला आणि तो टॉस श्रीलंकेने जिंकला व श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने फायनलच्या वेळेस एक चेंज केला होता, तो म्हणजे इंजर्ड आशिष नेहराच्या ऐवजी श्रीसांतला संधी मिळाली होती. श्रीलंकेकडून ओपनिंगला आक्रमक तिलकरत्ने दिलशान व उपुल तरंगा यांची जोडी आली होती.